मेचा महिना प्रचंड कडक असा उन्हाळा आणि या उन्हाळ्यात भाजीपाल्यांचे दर खूप वाढलेले आहेत, अक्षरशः गगनाला भिडलेले आहेत. आणि अशा वेळेस आपल्याला विचार येत असतो की आपल्या बागेमध्ये, गच्चीवरील अंगणातील परस बागेमध्ये आपण काहीतरी भाजीपाला लावावा का. पण प्रश्न येतो की काय लावायचं काय आहे, सीझन कोणता आहे याची आपल्याला माहिती नसते. आणि दुसरा सगळ्यात मोठा प्रश्न असतो की बियाणं आणायचं कुठून, बियाणं कुठे मिळतं. नर्सरी जवळ नसते किंवा नर्सरीमध्ये आपल्याला जायला वेळ नसतो आणि तिथे जाऊन देखील आपल्याला योग्य बियाणं मिळेल नाही मिळणार याची गॅरंटी नसते. पण चिंता करायची नाही, कारण मी आहे ना. आज मी तुम्हाला 5 अशा भाज्या सांगणार आहे ज्या तुम्ही उद्या तुमच्या बागेत लावू शकता आणि त्याच्यासाठी तुम्हाला ना नर्सरीत जायची गरज, ना बियाणं आणायची गरज. ह्या बिया तुम्हाला तुमच्या घरात अगदी तुमच्या किचन मध्ये मिळणार आहेत. झिरो बजेट त्याचा खर्च, अक्षरशः झिरो बजेट भाजीपाला कसा लावायचा आणि सोबतच तुम्हाला देणार आहे. तेव्हा मी राजेश दाखवे आज पुन्हा एकदा बागकामाच्या एका नवीन माहितीपूर्ण आणि सुपर फ्रेश व्हिडिओ मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. तर सगळ्यात पहिली आपली भाजी म्हणजे मिरची आपल्याला आपल्या घरातून उपलब्ध करून घेता येते. आपल्या मसाल्याच्या डब्यामध्ये वाळलेल्या लाल मिरच्या असतात, त्यातून एक मिरची घ्यायची, ती फोडायची आणि त्यातल्या पांढऱ्या बिया काढायच्या. फक्त मिरची घेताना थोडंसं लक्ष द्या, व्यवस्थित छानशी अशी वाढलेली, मोठी झालेली आणि खूप जास्त काळपटलेली अशी किंवा कुजत आलेली, वाळत आलेली अशी मिरची नका घेऊ. ताजी तवानी वाळलेली असली तर चालेल, पण लाल भडक अशी मिरची घ्या आणि त्या थेट लावायच्या नाही, तर त्यांना फोडून घ्यायच्या, त्याच्या बिया काढून घ्यायच्या आणि या बिया अर्धा तास एका वाटेमध्ये पाणी घेऊन त्यात टाकून ठेवायच्या. आता याच्यामुळे काय होतं, 2 गोष्टी होतात. एक तर खराब जर बी असेल तर ते पाण्यावर तरंगतं आणि ते बी आपल्याला काढून फेकून द्यायचंय, ते आपल्या काही कामाचं नाहीये. ज्या बिया बुडाल्यात त्यांना तसंच अर्धा तास राहू द्यायचं आणि अर्ध्या तासानंतर त्या बिया काढून लावायच्या. मेच्या महिन्यात लावलेल्या मिरच्यांच्या बिया छान तग धरतात आणि त्याला येणाऱ्या मिरच्या देखील अतिशय चांगल्या असतात. आपल्याला वर्षभर मिरच्या मिळतात. फक्त तुमची रोपं चांगली सुदृढ होईपर्यंत किंवा पावसाळा सुरू होईपर्यंत त्यांना सावलीत ठेवायचं. थोडंसं ऊन मिळालं चालतं, पण खूप जास्त दुपारचं 11-12 वाजेनंतर संध्याकाळी 5-6 वाजेपर्यंत ऊन नको अशा ठिकाणी ठेवायचं. अशा प्रकारे तुम्ही बिया लावा, तुमचं झाड वाढवा. तुम्हाला एक झाड वर्षभर मिरच्या पुरवेल. 3-4 झाडं लावले तर शेजारा पाजारांना देखील तुम्ही खुश कराल, इतक्या मिरच्या तुमच्याकडे निघतील. कोथिंबीर आपल्या स्वयंपाकघरामध्ये आपल्याला नियमित लागणारी भाजी ती म्हणजे कोथिंबीर. पण अनेक जणांचं म्हणणं असतं की आमच्याकडे कोथिंबीरच लागत नाही. त्याचं कारण आहे. कारण काय आहे, कारण तुम्ही ती कोथिंबीर लावताना अख्खी लावतात. बघा, कोथिंबीर लावताना कधीही फोडून लावणं गरजेचं असतं. त्यासाठी हलक्या हाताने कोथिंबीर रगडून घ्या, त्याचे 2 भाग करा म्हणजे स्प्लिट करा. रात्रभर त्याला तुम्ही पाण्यात भिजवून ठेवा किंवा एक सुती कापड घ्या, त्याला ओलं करा आणि त्या रात्रभर हे गुंडाळून ठेवा आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला कोथिंबीर लावायला तुमची रेडी. ही कोथिंबीर लावा, वरून थोडीशी माती भुरभुरा. 7 ते 10 दिवसात तुम्हाला छान अशी कोंबेही दिसतील, व्यवस्थित निघलेली कोथिंबीर दिसेल आणि तुमच्याकडे रेडी टू ईट कोथिंबीर देखील तुमच्याकडे उपलब्ध होईल. कोथिंबीर तुम्ही लावा आणि घरची कोणतंही कीटनाशक न फवारलेली कोथिंबीर तुमच्या आरोग्याला फायदेशीर तर असेल, तुमचा खिसा देखील त्यानं कापला जाणार नाही. तेव्हा कोथिंबीर नक्कीच लावा. आपण जाऊया पुढे जाण्यापूर्वी आपण जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. मी तुम्हाला खूप चांगल्या टिप्स देणार आहे. आता आपली तिसरी भाजी आहे मेथी. मेथीची भाजी लावणं खूप सोपं. मेथी इतकं सोपं दुसरं काहीही नाही. थोडासा जुगाड करायचा. रात्रभर मेथीचे दाणे एका वाटीत भिजवून ठेवायचे. दुसऱ्या दिवशी कुंडीत ते पसरून आदरून टाकायचे. त्यावर थोडी माती टाकायची. लागली तुमची मेथी. अवघ्या 20 ते 25 दिवसात तुमची खाण्यासाठी मेथी तयार असते. फक्त तुम्हाला रोटेशन करत राहावं लागतं, कारण एक 10-15 दिवसानंतर दुसरी मेथी लावायची. म्हणजे तुम्हाला पहिली मेथी कापली की दुसरी मेथी तुमची रेडी राहील. अशा पद्धतीने लावा. मेथी कमी जागेत, कमी कष्टामध्ये आणि खूप जास्त खोल असं तुम्हाला भांडं नको, खूप जास्त खोल अशी कुंडी नको. पसरट अशा कुंडीत देखील तुम्ही लावली तरी ही सहज येते, सोप्या पद्धतीने येते आणि परत ऑर्गॅनिक मेथी आपल्या शरीरासाठी अत्यंत उपयोगी. आता चौथी भाजी म्हणजे खरं तर भाज्यांचा राजा आहे टोमॅटो. याच्या बिया काढण्याची गरज नाही. एक चांगलं लाल भडक व्यवस्थित पिकलेलं टमाटा घ्यायचं, त्याच्या स्लायसेस करायच्या, तप्त्या करायच्या आणि त्या मातीवर आथरून ठेवायच्या आणि त्यावर अर्धा इंच मातीचा असा थर द्यायचा, भुरभुरायची माती त्यावरती. इतकंच झालं, तुमचं काम झालं. बघा, पैसे 1 रुपयाही खर्च नाही. तुमच्या घरातल्या किचन मधून तुम्हाला बी मिळालं. लावायलाही उगवायलाही एकदम सोपी अशी ही भाजी.
तुमचे टोमॅटो तुम्हाला लागले की रोप महिन्याभरात तयार होतात. पावसाळ्याच्या सुरुवातीला तुम्हाला भरपूर टोमॅटो मिळतील आणि वर्षभर तुम्हाला टोमॅटोची कमतरता राहणार नाही. आता भाजीपाला भरपूर झाला, थोडस उन्हाळी फळभाजी, खरबूज आणि टरबूज. बघा, उन्हाळ्यात आपल्या घरात टरबूज आणि खरबूज येतातच, त्यांच्या बिया आपण काढतो आणि फेकून देतो. पण थोड्याशा बिया ठेवा, त्यांना व्यवस्थित पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्या, उन्हात वाळून घ्या. वाळून घेतल्या की ह्या तुमच्या बिया तुम्हाला लावण्यासाठी रेडी. एकदम सोपं, खूप जास्त ताण घ्यायचा नाही, खूप जास्त मेहनत करायची नाही. ह्या बिया मातीमध्ये लावायच्या किंवा एखाद्या जर्मिनेटर मध्ये, कोकोपीट मध्ये त्यांची रोपं तयार करून घ्यायची आणि ते मातीत लावायचे आणि एखाद्या भिंतीवर किंवा तुमचे पोल असेल बागेमध्ये, जेही जागा असेल ती वाढवू द्यायची. हे आपली बाग सुंदर देखील दिसते आणि महिन्या 2 महिन्यात तुमच्याकडे खायला फळ देखील रेडी. या वेलींमुळे तुमची बाग थंडही होते, इतर झाडांना थोडासा थंडावाही मिळतो, तुमचं गार्डन सुंदरही दिसतं आणि तुम्हाला घरच्या घरी केमिकल फ्री टरबूज मिळणार. या झाल्या 5 भाज्या. बोनस म्हणून आणखीन घ्या वांगे. याच पद्धतीने तुम्ही वांगे लावा, याच पद्धतीने तुम्ही कारले लावा, दोडके लावा, याच पद्धतीने तुम्ही काकडी लावू शकता, पपई लावू शकता. भरपूर भाज्या आहेत आणि त्यामागे खूप जास्त तुमचे पैसे जात नाही, तुम्हाला खूप जास्त मेहनत घ्यावी लागत नाही आणि पावसाळ्याच्या सुरुवातीला तुम्हाला तुमच्याकडे भाजीपाला रेडी असेल. तुमच्याकडे फ्रीमध्ये भाजीपाला तर येईल, पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या पोटात जाणारं अन्न हे केमिकल फ्री, रसायन फ्री आणि त्याही पेक्षा महत्वाचं कीटनाशक फ्री असं अन्न आपल्या पोटात जाईल. 1%, 2%, 5%, 10% तुम्ही उगवा. तुमच्या रेग्युलर पोटामध्ये जाणाऱ्या ह्या कीटनाशकात तेवढीच घट होईल. तेव्हा ह्या पद्धतीने आपल्याच किचन मधून फ्रीज मध्ये बघा, घरात बघा, भाजीपाल्यांच्या बिया तुम्हाला उपलब्ध होतील. त्या तयार करा, त्याला थोडीशी प्रोसेस करा आणि त्या बागेमध्ये लावा. अशा ठिकाणी ठेवा जिथे त्याला खूप जास्त ऊन लागणार नाही, कारण उन्हाळा इतका प्रचंड कडक आहे की तुमची रोपं तयार जरी झाली उन्हामुळे ती जळून जातील. त्यामुळे थंड हवेच्या ठिकाणी, थंड ठिकाणी ठेवा. घरात ठेवलं तरी चालेल, फक्त उजेड मिळेल अशा ठिकाणी ठेवा. त्यांची व्यवस्थित वाढ होऊ द्या. काही रोपांना रिपोर्टिंग करायची गरज असते, त्यांना रिपोर्टिंग करा. काही रोपांना डायरेक्ट पॉट करा, तेही तुम्हाला फायदेशीर असेल. तेव्हा मित्रांनो, ह्या होत्या 5 भाज्या आणि बोनस अशा टिप्स. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक करा. आपण आमच्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. ऑर्गॅनिक भाजीपाला हा आजच्या काळाची गरज आहे आणि तो तुम्ही 0 बजेट मध्ये तुमच्याच घरी उगवू शकता. हा आजच्या ह्या व्हिडिओचा अजेंडा. या व्हिडिओमध्ये इतकेच. हा व्हिडिओ आपल्या बागकामी मित्रांना शेअर करायला विसरू नका. आता आपण भेटूया बागकामाच्या आणखी एखाद्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ. तोपर्यंत हॅपी गार्डनिंग आणि जय हिंद.